नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आज आमच्या तिकडं पाऊस झालाय आणि काही कारणास्तव सरच्या मित्राने आमच्या गाडी गावाकडे गेलेली आहे. हे पहा लगेच आज थोडा पाऊस झालाय की दम सुद्धा खायना जर्किंग घालून निघालेत. आता यांना काय सांगाव, आजच्या दिवस थोडंसं थांबायचं, पाऊस उघडल्यावर जायचं. तर लगेच लय बारीक संसार करते. बघितलं कशी रेडी झालेत, बळच थांबून घेतलंय. बाहेर पाऊस चालू आहे मरणाचा. बोलतात ना हाय बाय काही नमस्कार तरी म्हणा श्री स्वामी समर्थ. तर पहा, मी व्हिडिओ बंद केल्यावर बोलले श्री स्वामी समर्थ. मग काय व्हिडिओ बंद झाला होता कॅमेरा आणि चला निघाले. पहा, एकही सेकंद मागं पाहिलं नाही, लगेच तरातराच निघाले. मी म्हणत होते अहो नका जाऊ, खूप आभाळ आलेला आहे. सकाळी थोड्याशा विजा पण चमकत होत्या. पहा ना, सगळं पाण्याने आभाळ गच्च भरलेलं आहे आणि आहून निघाले. कारण त्यांनी काय माझं काही ऐकलं नाही. सकाळी सकाळी गेलेच. सकाळी त्यांना गरजेचं असतं गावाकडे जाणं, पण मात्र एवढं बी गरजेचं नाही की पाऊस चालू असताना. पण ते जायच्या आधी माझ्या उंबरठ्याला लेपन देऊन रांगोळी झाली होती. मात्र फक्त राहिली होती पूजा करायची उंबरठ्याची. सुंदर सकाळी सकाळी उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि इकडं पहा मी लावत आहे वरण भात. तर आज वरण भात का लावत आहे तर ताईंनो, सकाळी माझा स्वयंपाक झाला एकदा. आहोंचा डब्बा, मुलांचे डब्बे, ते सगळे जिकडं तिकडं गेलेत. पण माझी जी काही मावस बहीण आहे म्हणजे मावशीची पुतणी, तिच्यासाठी मला गडंगनेर बनवायचा होता. तर इकडं मी लावत आहे वरण भात. छान वरण भात लावून घेतला. आपल्याला बनवायची आहे पनीरची भाजी. त्यासाठी आता आपण चला मस्तपैकी मसाले काढून घेऊ. मसाले कोणते काढायचे, घरच्या घरचेच मसाले काढायचे. अजिबात कोणते विकतचे जास्त काही मसाले वापरायचे नाही. तरीसुद्धा आपण घरच्या घरी मस्तपैकी हॉटेलच्या भाजीसारखी पनीर भाजी करूया. तर याच्यासाठी मी घेतलं इथं थोडा कढीपत्ता, मस्तपैकी दगडफूल, एक तेजपत्ता आणि दालचिनी, बास एवढंच घेतलं आहे. आणि ताजी कोथिंबीर, त्याच्यासाठी 2 टमाटे, 2 कांदे आणि मस्त लसूण गावरान सोलून घेतलेला आहे. आता एवढा मसाला झाला. तर चला आपण आता ह्या मसाला बनवायची तयारी करूया. त्याआधी मी मस्त पापड तळून घेते. तर पापड तळण्याची ही छान स्ट्रिक वापरून पाहता येईल. पापड तळल्याच्या नंतर मोडायला खूप त्रास होतो. त्याच्या आधी असं तुकडे बनवून त्याचे व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे सोपं जातं आपल्याला वाढायला पण. आता मी इकडे 6 पापड घेतलेले आहेत. त्याचे छान असे चौकोपरे तुकडे करून घेतले आहेत. तळताना सोपे आणि वाढायला पण खूप सोपे आणि डब्यात भरून ठेवायला सुद्धा खूप सोपे. चला पापड तळून घेऊया आपण ह्या कढाईमध्ये. ह्या कढाईमध्ये पापड तळणं झाले की आपल्याला लगेच मसाला भाजून घ्यायचा आहे. कशाचा तर पनीरचा. इकडे डब्बासुद्धा एक माझा कंपल्सरी पापड ठेवण्यासाठी मोकळाच असतो. आता हे तळण खाऊन झालं की लगेच दुसऱ्या दिवशी घासून व्यवस्थित ठेवून द्यायचा. परत दुसऱ्या दिवशी किंवा कधीतरी आपल्याला तळण ठेवण्यासाठी हा डब्बा उपयोगी येतो. परत मग टेन्शन येत नाही कशात ठेवा. चला मस्त पापड भरून ठेवले. मसाला भाजूया. मसाला भाजण्यासाठी आपल्याला मस्त इकडं सगळे टमाटर आणि कांदा कट करून घ्यायचा आहे आणि तेल टाकायचं आहे कढाईमध्ये. ह्याच कढाईमध्ये पहा मी मसाला भाजून घेणार आहे. पापडसुद्धा तळून घेतले. आणि दुसरी गोष्ट, याच्याचमध्ये आपल्याला भाजी करायची. भांडे कमी होतात. मग आपल्याकडे मावशी आहेत भांडे घासण्यासाठी, तरीसुद्धा आपण जर थोडे भांडे त्यांच्यापर्यंत पोहोचतं केले तर त्या स्वच्छ घासतात. नाही तर जास्त भांडे असल्यावर त्या घाई गडबडीमध्ये भांडे घासतात. तर इथं मी पावशेर पनीर घेतलेला आहे आणि पावशेर पनीर व्यवस्थित छान कट करून घेत आहे. कारण आपल्याला 4 ते 5 माणसाचा स्वयंपाक बनवायचा आहे. पण पनीरची भाजी मात्र माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडती आणि त्यांना पनीर खायला सुद्धा खरंच आवडतं. त्यामुळे मी थोडंसं जास्त पनीर घेतलेलं आहे. चला छान तुकडे कट करून घेतले. तोपर्यंत तिकडे कढाई गरम होत आहे. आपल्याला आता हे कढाईमध्ये पनीर परतायला टाकायचं आहे. व्यवस्थित हे पनीर परतून घ्यायचं आहे. तर ताईंनो, पनीर परतायला टाकायच्या आधी टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे. चला मीठ आणि हळद हे अंदाजाने टाका. व्यवस्थित हळद मीठ टाकलं का भाजीला तरी पण येते आणि पनीर खाताना चव लागते, कारण त्याच्यामध्ये मीठ मुरलं जातं. नंतर भाजी टाकल्यावर सुद्धा थोडासा मिठाचा वापर करायचा आहे. तर चला इकडं माझं पनीर परतून होईपर्यंत मी कांदा चिरून घेते. बारीक छान असा कांदा लंबा लंबा कट करायचा. मग ते व्यवस्थित परतला की ग्रेव्ही ही आपल्याला जास्त अशी न परतल्यासारखी लागत नाही, म्हणजे चवदार लागते. तर चला आता मस्त कांदा कट केलाय, टमॅटो कट करून घेतले. आपलं तिकडं पनीरसुद्धा परतलं आहे. अगदी अर्धा ते 1 तासामध्ये आपण एवढा स्वयंपाक करू शकतो.
तर चला बघा, मी गार पाण्यामध्ये हे पनीर टाकलं आहे, कारण कांदा परतूपर्यंत आणि भाजीची ग्रेव्ही परतूपर्यंत हे पनीर सॉफ्ट असं राहतं पाण्यात टाकल्यावर, नाही तर ते कडक होतं आणि मग खायला थोडंसं जड जातं. असं पाण्यात टाकल्याच्या नंतर चवसुद्धा छान येते त्याला. हे जे दगडफूल ते घेतलेलं आहे ते व्यवस्थित तळून घेते आणि नंतर कांदा आणि टमॅटो मस्त परतून घेणार आहे ताईंनो. चला हे परतत आहे तोपर्यंत आपण भिजून घेऊया कणिक. आता याच्यामध्ये सुद्धा मी काय करणार होते, थोडेसे काजू घालणार होते, कारण काजू घातल्यावर ग्रेव्ही ही थोडीशी घट्ट होती. मात्र पनीरची भाजी करताना पातळ जास्त ग्रेव्ही करायची नाही, थोडीशी घट्ट ठेवायची, जसे की हॉटेलला भाज्या असतात तसं. तर चला आता मी कणिक भिजवून घेत आहे, कारण ताईंनो खूप गडबड होती. मला 1 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक आवरायचा होता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, कारण आता आहे ना 29 तारखेला गाणगापूर येथे होणार आहे गुरुचरित्र पारायण, म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी. आता तुम्ही सगळ्यांनी मला मध्ये लाईव्ह घेत होते तेव्हा सांगितलं होतं की ताई चरित्र पारायण कसं करता गाणगापूरला जाऊन. तर ताईंनो, गुरुचरित्र पारायण हे 28 तारखेला मुक्कामी जायचं आणि 29 तारखेला पहाटे 5 वाजता गुरुचरित्र पारायण चालू होणार आहे. प्लस हवनयुक्त गुरुचरित्र पारायण आहे. तुमचं जर शक्य होत असेल तर नक्की गुरुचरित्र पारायणाला जा आणि स्वामी चरणी तुमची गुरुचरित्र पारायणाची स्वामी सेवा रुजू करा. आता आमचं तर शक्यतो जाण्याचा योग येईल असं मला वाटतंय, पण आणखीन काही फिक्स नाही, कारण आता वटपौर्णिमा आहे. पण मला तर वाटतं पण गावाकडं किंवा घरी राहून वडाला जाणारच आहोत, तिथं सुद्धा वडाची सोय आहे. आपण तिथं गुरुचरित्र पारायण करून वडाची पूजासुद्धा करू शकतो. त्यामुळं शक्यतो माझं तर खूप म्हणणं आहे जायचं, पण पाहूया चला. स्वामींना जर माझ्याकडून गुरुचरित्र पारायणाची सेवा करून घ्यायची असेल तर नक्कीच घेतील. प्रयत्न तर चालू आहेत, मात्र आता यश यायला पाहिजे. तसं तर वर्षातून 6 किंवा 7 गुरुचरित्र पारायण व्हावं असं हे माऊली म्हणत असतात. पण चला, मी पण शक्यतो प्रयत्न करत असते गुरुचरित्र पारायण करायचा. तर ताईंनो, इकडे पहा, मी आता टाकत आहे फोडणीला काय तर पनीरची भाजी. त्यासाठी 2 मी आपले तेजपत्ता टाकलेला आहे, थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच कढाईमध्ये मी फोडणी घालण्यासाठी इथं मस्त ग्रेव्ही टाकून घेतली आत्ता बनवलेली. आता छान अशी ही ग्रेव्ही परतत आहे तोपर्यंत आपण इकडं काय करून घेऊया, सगळे मसाले जे काही लागणार आहे ते थोडे थोडे टाकणार आहे. आता मसाला कोणता टाकणार आहे ते पहा. तर मी सगळ्यात आधी लाल तिखट टाकलंय आणि त्याच्यानंतर थोडासा पनीर मसाला आणि काळा मसाला माझ्याकडं घरचा आहे तोच. बाकी कोणताही मसाला टाकलेला नाही, तरीसुद्धा भाजी खूप छान आणि टेस्ट झाली होती. जास्त तेल वापरलं नाही, तेल वापरल्यावर मऊचळ भाजी लागते. आता इकडं मस्तपैकी ही ग्रेव्ही आपली परतून झाली, त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया. बास, आपली झाली पनीरची भाजी तयार. आणि जास्त पातळ केले ना चव लागत नाही, त्यामुळे थोडीशी घट्ट ठेवायची, खायला अगदी मस्त लागते. वरण भातसुद्धा छान शिजला आहे. वरणाला थोडीशी हळद टाकून व्यवस्थित हटवून घेते, मग व्यवस्थित हटलं का खायला चवदार लागतं. आज वरणाला फोडणी देणार नाही, वरण भातच म्हणजे फोडणी दिली का मग काय होतं, कधी कधी पोळी पण माणूस वरणासोबत खातो आणि भात तसंच राहतं. त्यामुळं चला असंच ठेवणार आहे घट्ट. चला, वरणाला मस्त असं छान हटून घेतलंय, मस्त वरण शिजलेलं आहे. इकडं पहा, आपली पनीरची भाजीसुद्धा छान अशी झाली होती घट्ट आणि अजिबात तेलकट नव्हती हा ताईंनो. काजू टाकले का अगदी छान मस्त घट्ट होती. चला, पनीर भाजी तयार आहे. चपात्या लाटून घेऊया. आता चपात्या लाटायला ना ताईंनो स्पीड खूप आहे माझी, पण काय होतं, माझं हे नवीन घेतलेला तवा जास्त जर गॅस चालू ठेवला ना खूप वेळ, म्हणजे फुल ठेवला का त्याच्यावरती करपतात. त्यामुळं थोडंसं दमानेच करावं लागतात पोळ्या, तरच छान येतात. आणि मग करपल्यावर वाटतं वारे उगच पोळी करपली का नको वाटतं दुसऱ्या नवीन माणसाला वाढायला. तर माझ्या पोळ्या ह्या छोट्या छोट्याच असतात. तर घडीची पोळी पहा मस्त अशी टमटम फुगती, कारण दोन्ही साईडने त्याला छान तेल लावून घ्यायचं. आणि कणिक मात्र 10 मिनटं आधी भिजून ठेवायची पोळ्याची, मगच पोळ्या छान येतात लुसलुसीत. तर फास्ट पोळ्याचं काम चालू आहे. पोळ्या लाटूपर्यंत तिकडं नवरीला फोन केला होता ये म्हणून, कारण गरम गरम पोळ्या जास्त जेवण जातं म्हणून फोन केलता. आता दिदी आणि त्या दोघीजणी जेवणार होत्या, त्याआधी मला स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा होता, कारण घरामध्ये थोडाफार असं काही स्वयंपाक केला की पटकन आधी स्वामींना नैवेद्य दाखवत असते. तोपर्यंत स्वराजसुद्धा शाळेतून येणार होता, कारण त्याला आता स्वामींना नैवेद्य दाखवूपर्यंत सुद्धा दम नव्हता निघत, कारण असं काही खायला केलं की लेकरांना खूप आवडतं. आता वरण भात दिसत होता, मस्त पनीरची भाजी त्याच्या आवडीची आहे. इकडं मस्त मंडल करून घेतलं. आता तुळशीचे पानं आणायचे राहिले होते, म्हणलं चला, त्याला खूप भूक लागली आणि मग मी तसंच स्वामींना पटकन असा नैवेद्य दाखवून घेतला.
नैवेद्य दाखवणं झालं की स्वराजला तोच ताट जेवायला देत असते. अगदी 5 मिनिटं देवासमोर ठेवायचं आणि मग घरातल्या कोणत्याही व्यक्तीने खायचं ते किंवा मग घरातल्या सगळ्या स्वयंपाकामध्ये मिक्स करायचं स्वामींना वाढलेलं ताट. म्हणजे सगळ्यांच्याच पोटामध्ये स्वामींचा नैवेद्य जातो. इकडं महाराजांना छान असा मुजरा करून घेतला. महाराजांना मुजरा करून दीदीने छान अशी दारामध्ये बघा वेलकम नाव काढलं होतं त्या मावशीसाठी तिच्या आणि छान डेकोरेशन करून ठेवलं होतं छोटासा आपला डायनिंग. मस्त साधं सिंपलच केलं होतं कारण वेळच नव्हता ताईंनो आमच्याकडं. अचानक ठरलं होतं आमचं सकाळी आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे केळवणचं मी विकत आणलेलं आहे. आता 2-3 केळवण झाले त्याच्यामध्ये. इथं मी बनवलं होतं पापड, पनीरची भाजी आणि छान असं गुलाबजामुन, चपाती एवढं सिंपल जेवण बनवलं होतं. आता नवरीबाईचं आगमन झालंय तिला छान असं ओवाळून घेतलं आणि म्हणलं चला आता ये आतमध्ये. दीदीने बघा तोपर्यंत इकडे ताट वाढून ठेवलेलं आहे छान. आता दीदीने आणि मी नवरीला छान असा जामून खाऊ घातले. तर चला तिचं लग्न आहे 7 तारखेला. आता तुम्हा सगळ्यांना आमचे व्हिडिओ नक्की पाहायला भेटतील. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. सिंपल अशी छान साडी दिली तिला मी एक आणि माझा अवतार पाहिला ताईंनो सगळं आवरू असा झालेला होता. आता मी निघणार होते दुकानाकडं. थोड्या वेळ म्हणलं चला दुकानात जाऊन बसूया. कारण दुकानात जर नाही गेलं ना तर मला करमतच नाही. पण त्याच्यानंतर परत दुकानातून आले. मग माझ्या लक्षात आलं की मला एका वास्तुशांतीला जायचं आहे. मग आता हे छान असा पानपुडा खरेदी केलेला होता. मस्त साडी वेअर केली आणि निघाले. आता आमच्या इथं एक मावशी राहतात त्यांच्या बहिणीची वास्तुशांती होती. चला एवढं मोठ्यापणाने बोलवलंय तर म्हणलं चला जाऊन यावं. छान असं घर बांधलंय पहा त्यांनी आणि छान मार्केटमध्ये आहे हा ताईंनो. रो हाऊस घेण्यापेक्षा स्वतःचं घर नक्की असंच पाहिजे बांधलेलं. माणूस आपल्या हौशीनुसार बांधतं. तर ह्याच त्या मावशी होत्या. तर ताईंनो इकडे पहा मस्त कसं चमकतंय घर पहा ना. आज दिवसभर इथं कितीतरी पाहुणे आले असतील, शुभेच्छा दिल्या असतील म्हणून मी पण गेले. म्हणलं एवढं मोठ्यापणानं बोलवलंय. येता येता स्वामी दरबारात गेले कारण खूप उशीर झाला होता. 8 वाजले होते. म्हणलं चला आता स्वामींची भेट घेऊन यावं. मस्त स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींच्या दर्शनाला गेलं की अंगामध्ये चांगली ऊर्जा येते. आता तुम्हाला सगळ्यांना पहा इथं मी गाणगापूरची आत्ताच तुम्हाला सगळ्यांना सूचना दिली. तीच सूचना इथं मस्तपैकी बोर्डावर लिहिलेली होती. ज्यांना कोणाला गेवराईमधून जायचं आहे त्यांनी ह्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि नक्की गुरुचरित्र पारायण करायला जा गाणगापूर येथे. इथं आहोंना संध्याकाळी जेवणासाठी रस, मस्त मटकीची भाजी, चपाती बनवून घेतली होती. भेटूया उद्या. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता.